एक स्वप्न एका ऐतिहासिक किल्ल्याचं, एक प्रवास लालपरीच्या साक्षीने. आम्ही निघालो आहोत सांगलीहून थेट अरबी समुद्राच्या कुशीत लपलेल्या विजयदुर्गच्या दिशेने. आपल्या एस.टी. महामंडळाच्या लालपरीने प्रवास फक्त एका गाडीचा नाही, तो आहे आठवणींचा, निसर्गाचा आणि शौर्यगाथेचा. शिवछत्रपतींच्या पावित्र्य पावलांनी पावन झालेल्या समुद्राच्या लाटांची झुंजणारा तो गड विजयदुर्ग. नमस्कार मित्रांनो, मी इनुस आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा प्रवासामध्ये. आज आपण प्रवास करणार आहोत पश्चिम महाराष्ट्राच्या सांगलीमधून कोकणातील तळ कोकणातील विजयदुर्गपर्यंत. सांगली बस स्टँडचा जो मुख्य बस स्टँड आहे त्याच्याबरोबर मागच्या साईडला इथं सांगली डेपो आहे, सांगली बस स्टँड डेपो. त्याच्याबरोबरच साईडला कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस इथं लागतात या साईडला समोर. चला आता आपण चौकशी केंद्रात विचारूया की आपली जी सांगली ते विजयदुर्ग बस आहे ती किती वाजता आहे. जरा नमस्कार, जरा सांगली ते विजयदुर्ग बस किती वाजता आहे आता? 8:15 वाजता आहे. 8 ते 8:15. जरा एकच बस असते का आणखी बस आहेत विजयदुर्गला? ही एक तरी आहे आता एकच आहे ना? एकच गाडी आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक दुर्ग म्हणजेच विजयदुर्गचा आपण आज प्रवास करणार आहोत, सांगली ते विजयदुर्ग असा. आणि मित्रांनो, ज्या बसची आपल्याला आठवत होती ती बस आलेली आहे पंढरपूर विजयदुर्ग. या बसने आपला आज प्रवास होणार आहे. आता वाजले 8:15 आणि आता आपण निघत आहोत सांगली बस स्टँडमधून. चला तर करूया मग प्रवासाची सुरुवात. आजपर्यंत मी कधीच समुद्रातला किल्ला किंवा समुद्राजवळचा किल्ला कधीच बघितला नाही, पण तो कसा असेल ही बघण्याची खूप मनात इच्छा आहे. मित्रांनो, सांगली ते विजयदुर्गपर्यंत जवळपास 190 किलोमीटरचा प्रवास आपण आज करणार आहोत. आजच्या आपल्या प्रवासाचा मार्ग असणार आहे सांगली, जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, गगनबावडा घाटमार्गे आपण पोहोचणार आहोत विजयदुर्गला. NH4 लागताच आपण क्रॉस करतो पंचगंगा नदीला. पंचगंगा नदी पार केल्यानंतर आपण एंटर करतो करवीर नगरी कोल्हापूर शहरात. हा प्रवास आपण करणार आहोत आपल्या आणखी एका यूट्यूबर मित्रासोबत. खरं तर भाऊसोबत व्हिडिओ करायचा होता, खूप दिवसापासून आमची इच्छा होती, पण योग जुळत नव्हता आणि फायनली तो दिवस आलेला आहे. आपण बघता एवढं सुंदर असं वातावरण झालं आहे. मान्सून नाही आहे, आता सध्या मेचाच महिना आहे, पण असं प्रवासासाठी असंच वातावरण पाहिजे असतं. खास करून आपल्या एस.टीने ज्यावेळेस आपल्याला प्रवास करायचा आहे आणि तोही आपण जाणार आहोत आज विजयदुर्गला. गगनबावडा घाट असणार आहे, तर मजा येणार आहे मंडळी. आपल्या बसचं आहे केबिन, असं आपल्या बसचं केबिन आहे आणि 2x2चं सीट कॉम्बिनेशन आहे.
हे आपले भाऊ पुणेरी हमसफर आणि 2x2चं सीट कॉम्बिनेशन बघा, सीटा वगैरे छान आहेत, क्लीन बस आहे. कोल्हापूर बस स्टँडला आपली बस फ्लॅट क्रमांक 14वर लागते. मित्रांनो, हा जो बोर्ड बघताय ना, हा बोर्ड दिला आहे विजयदुर्ग एस टी प्रेमी म्हणजेच दर्शन डोंगरे यांनी. त्यांच्याशी आपण भेटणार आहोत विजयदुर्गमध्ये जाऊन. साडे 10 वाजता आपण निघालो आहोत कोल्हापूर बसस्टँडमधून. दादांनी थोडे काच पण क्लीन केल्या, त्यामुळे आता आपल्याला थोडंफार फरक दिसत असेल. पुढचं विंडो जी आहे ती एकदम क्लिअर आहे, पुढची काच आत्ता. कोल्हापूर CBS बस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर आपण पहिला बस स्टँड आहे तो रंकाळा बस स्टँड. रंकाळा मित्रांनो, आत्ता आपण आहोत पंचगंगा ब्रिजवर, पंचगंगा नदी. आता जस्ट पावसाळी सुरुवात झाली आणि बघू शकताय पाणी नदी पात्राच्या बाहेर पडत आहे. ठिकठिकाणी ना असं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं आता ह्याच्या आधी ना थोड्या वेळ आधी एक अर्धा तास बस ट्रॅफिकमध्ये होती. देवगड पुणे नवीन आपले लालपरी. समोर घर बघायला काय किती मस्त आहेत, वर डोंगर आहे, खाली घर आहे. पावसाची सुरुवात पण झाली. मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलो गगनबावडा बस स्थानकात. मित्रांनो, आत्ता आपण उतरलो जस्ट गगनबावडा बस स्थानकात आणि बघा कसला नजारा आहे. हे आपले पुणेरी भाऊ समोर थांबले आपली नवीन BS6 अशोक लेलँडची बस आणि ही आपली बस पंढरपूर विजयदुर्ग.
आपण जे लास्ट वेळी पण आलतो त्यावेळी पण असाच नजारा होता काही, आणि आत्ता पण बघा असाच नजारा आहे गगनबावडामध्ये. इथून पुढं आपल्याला घाट चालू होतो, गगनबावडा घाट. तर मित्रांनो आत्ता पण आहोत गगनबावड्याच्या बसस्टँड कॅन्टीनमध्ये आणि बघू शकता मेन्यू काय काय इथं. आत्ता आपण ऑर्डर केलं आहे 2 वरण भात. आपल्यासमोर आहेत पुणेरी आमचे प्रभाऊ. कारण की प्रवास एवढा करायचा, सकाळीच पोहे वगैरे एवढं खाल्लं आहे, तर एस टीचा प्रवास म्हटलं की थोडंसं जेवणाकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आणि बॅक टू बॅक प्रवास होणार आहेत, उद्या पण प्रवास करायचा आहे, त्याच्यामुळं थोडंसं लक्ष देऊनच करावं लागतं. तर चला मित्रांनो या खायला वरण भात. तर मित्रांनो एवढे ढग आलेत की आपल्याला घाट दिसणार नाही. तर आपल्याबरोबर एक काकी प्रवास करत आहेत, त्यांच्यात थोडक्यात आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. काकी नाव काय तुमचं? शालन शामराव साळुंके. काकी गाव कुठलं तुमचं? कोल्हापूरच. कोल्हापूर. आता कुठं कोकणात कुठं चाललाय तुम्ही? वाड्याला. वाड्याला काय म्हणजे अपडाऊन काय कायम असते काय तिथं राहायला तिकडे? कायमच आहे आम्ही तिथं राहायला. बरं. म्हणजे ते आमचं येणं जाणंच आहे कोल्हापुरात. काय ते असं कार्यक्रम असलं की आम्ही येऊन जातो. मग तुम्ही प्रवास एसटीनंच करताय का लोकल? एसटीने. मित्रांनो एवढं धुकं आहे ना, एवढे ढग आहेत की समोर आपल्याला 1-2-3 मीटरवर पण काय दिसत नाही, एवढं धुकं आहे. घाट तर लांबच राहिलं. तर मित्रांनो आपली जी बस आहे ती थांबली आहे रेल्वे क्रॉसिंगसाठी.
कोकणातील रेल्वे क्रॉसिंग आपल्याला बघायला मिळालं आहे, नशीबच आहे. एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस. आपण एवढ्या दिवस म्हणजे एवढ्या वेळ आपण कोकणात प्रवास केला, पण पहिल्यांदाच आपण बघतोय की रेल्वे क्रॉसिंग आपण पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळालं. इथून आता पूर्ण रोड विजयदुर्गपर्यंत पूर्ण सिंगल रोड आहे आता असाच. आणि या सिंगल रोडवर बघा गाडी कसं क्रॉस होत्यात. एक कार आल्या समोरून. हुशार आहे की हुशार आहे की म्हटलं मागे घेतला. एकच बसचा रस्ता आहे बघा. मित्रांनो ही जी समोर बस आहे ही आहे विजयदुर्ग मुंबई सेंट्रल.
मित्रांनो इथं निघण्याचा टाईम आहे 3चा. 3 वाजता दुपारी निघते विजयदुर्गवरून. समोर बघू शकता विजयदुर्ग किल्ला. तर मित्रांनो फायनली आत्ता आपण पोहोचलो 5 वाजता बरोबर विजयदुर्गमध्ये. मागं आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला. आणि पूर्ण समुद्र. या हॉटेलमध्ये आपण थांबलो आहोत. हॉटेल सुरूचे मे बी ती वरची रूम आहे आपली. ही वरची रूम असेल आपली. आणि आत्ता बघा आपल्याला समोर व्ह्यू कसा भेटतोय. हा आहे विजयदुर्ग किल्ला, समुद्र. हे आपले लालपरी. इथं आपण एसटीतून उतरलो. ह्याबरोबर समोरचा आपण आला की इथून आपण किल्ल्याला आत जाण्यासाठी वाट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ला पूर्ण क्लीन आहे. बघू शकता कशी व्यवस्था केलेली आहे. समोर तुम्हाला स्ट्रक्चर दिसते ना, तर तोफगोळा होत होती आणि हा उतारा आहे जेणेकरून तोफगोळा जेव्हा हल्ला होत होता, तोफगोळा ज्यावेळी तोफेतून बाहेर जाणार त्यामुळे तोफ मागे आणि समुद्रातून ज्यावेळी जहाजावरून तोफगोळ्यावरून ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी किल्ल्यावर बघा बघू शकता दिसतात. इथून वर आल्यानंतर आपण जे बघतोय हे गोमुखी दरवाजा इथं, जेणेकरून शत्रू वगैरे हल्ला केले तर इथं हत्तीनं वगैरे दरवाजा तोडता येऊ नये त्यामुळे असं हा टर्न आहे दरवाजाला. मुख्य जो गोमुखी दरवाजा आहे त्या दरवाजाचे हे एवढेच आता अवशेष शिल्लक आहेत. बाकीचे अवशेष सगळे आता नाहीत. तर मित्रांनो हा आहे खलबतखाना. सागरी किल्ल्याची संरक्षण वैशिष्ट्ये. इथून आपण ध्वजस्तंभाकडे जाऊ शकतो. दिसतंय म्हणजे जी पाणी जायचं होतं पहिलं तिकडे लाकडी साकव असायचा. संध्याकाळची वेळ झाली की जो लाकडी साकव असायचा तो वरती घेतला जायचा आणि सकाळची वेळ झाली की तो लाकडी साकव खाली सोडला जायचा. या किल्ल्याला चारी साईडने पाण्याने घेरलेलं होतं म्हणून या किल्ल्याचं नाव होतं गिरिया.
विजय म्हणजेच तर काय आपण जिंकलो आणि दुर्ग म्हणजेच काय तर चारी साईडने पाण्याने घेरलेलं, म्हणून असं विजयदुर्ग नाव ठेवलं. ही समोरची जी रूम आहे ती दारुगोळा रूम आहे, दारुगोळा कोठार. आणि कोणी इथून घेऊन जाऊ नये म्हणून त्याला लॉक लावलेला आहे. दोन मजले ना. वरती दिसतात ना खांब, त्या खांबाच्या लेवलला ते होते. जेव्हा वादळ झालं जो आहे हा भुयारी मार्ग आहे. समोरच्या साईडला आपला हा जो डोंगर दिसतोय ना तो आहे जैतापूर प्रकल्प, तिथं होणार होता केला होता. म्हणजे आपण 6 तोफांचाच मारा करू शकतो. पण जेव्हा युद्ध झालं होतं त्यावेळी ह्या जे बुरुज दिसतं ह्या बुरुजावरून 12 तोफांचा मारा केला गेला होता. आणि जी तटबंदी दिसते बघा त्या तटबंदीच्या जरा हा बाहेर आहे, म्हणजे जरी शत्रू पाण्यातून आला तरी या बुरुजावरून बसून दिसू शकतो, म्हणून याला म्हणतात कुबलडा 12 तोफा बुरुज. म्हणजे जर शत्रूने शत्रूच्या की ज्या धान्य कोठार किंवा अन्नधान्याचा साठा जो आतमध्ये नेला जायचा, दारुगोळ्याचा साठा, तो ह्या मार्गाने नेला जायचा. तो भुयारी मार्ग आहे. म्हणजे तो जो समोर दगड लावला आहे, जर आपण पाण्यात गेलो आणि बघितला तर तो दगड दिसत नाही अशी त्याची रचना केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपला जो भुयारी मार्ग आहे तो दिसून नये म्हणून त्याच्यासाठी तो दगड लावला. समोर दिसत बघा ते आरमार दल उभा करायचं, पडावं म्हणायचं. ती पडावं इथे उभी केली जायची आणि जे आपलं रासद असायचं म्हणजे धान्य किंवा दारुगोळा असायचा तिकडून आतमध्ये कालांतराने तुटलंय. जेव्हा आता पावसाळा असेल ते समोर वरती पूर्ण पाणी असतं. दिसतंय जखनीची तोफ. इकडून जी तोफ उडवली आहे ती 2 किलोमीटर वरती रामेश्वर मंदिर आहे. इकडे बॅक साईडला इकडे बॅक साईडला उडवली आहे. 2 किलोमीटर वरती जाऊन पडली आहे आणि तिकडे श्रीदेव स्वयंभू रामेश्वर हे मंदिर स्थापन झाले. हे जे खाली आहे ते सगळं धान्य कोठार आहे. वर आहे ते इंग्रजांनी टुरिस्टसाठी राहण्यासाठी केलेली सोय आहे. सी फिशिंग करून ठेवले त्यांना. वड्या पाण्याची वर्षाचे 12 महिने कधीच पाणी आटत नाही. याला काय म्हणायचं म्हटलंस? पांजा. ह्यातून बंदूक आणि धनुष्यबाण ना, धनुष्यबाण मारा करायला ह्यातून तो गोळ्यांचा मारा करायचा. ते समोर झाडाला लागून आहे. तर मित्रांनो, आपला हा जो प्रवास आहे सांगली ते विजयदुर्ग, हा प्रवास आपला पॉसिबल झाला फक्त आणि फक्त दर्शन भावामुळे. याने आपल्याला ड्रायव्हर आणि कंडक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आणि प्लस आपण विजयदुर्गला आल्यानंतर इथं पूर्ण किल्ला फिरून पण दाखवला. आपला हा मित्र आहे दर्शन डोंगरे, विजयदुर्ग एस टी प्रेमी. आपण ज्या एस टीतून आज प्रवास केला त्या एस टीचा फलकसुद्धा याच भावाने दिला होता. तर मित्रांनो, आपण थांबलो आहोत हॉटेल सुरुचीमध्ये आणि इथे एक आपल्याला नॉन ए सी रूम आपण घेतला आहोत. 1000 रुपयामध्ये आपण नॉन ए सी रूम घेतला आहोत. रूमचं लुक काही असं आहे. नॉन ए सी आणि प्लस या रूममधून व्ह्यू बघा किती छान आहे. समोर विजयदुर्ग किल्ला आणि समुद्र.